बांगलादेश हल्ल्याचा भारत कनेक्शन मुंबईपर्यंत येऊन थांबलंय। या हल्ल्यानंतर झाकीर नाईक हे सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेत। कोण आहेत हे झाकीर नाईक, का आलेत ते एनआयएच्या रडारवर, पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बांगलादेश हल्ल्याचं भारत कनेक्शन मुंबईपर्यंत येऊन थांबलंय। मूळचे मुंबईचे असलेले डॉक्टर झाकीर नाईक हे इस्लामचे प्रचारक या निमित्तानं एनआयएच्या रडारवर आले। मुंबई पोलिसांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशीही केली। बांगलादेशात हल्ला करणाऱ्या इसिसच्या 7 दहशतवाद्यांपैकी रोहन इम्तियाज हा बांगलादेशातल्या आवामी लीगच्या नेत्याचा मुलगा। रोहन इम्तियाजच्या फेसबुक पेजवरून तो झाकीर नाईक यांच्या भाषणांनी प्रभावित झाला होता हे निष्पन्न झालंय। हैदराबादमधलं इसिसचं नेटवर्क उद्ध्वस्त केल्यानंतर या नेटवर्कचा मास्टरमाइंड मोहम्मद इब्राहिम याजदानी हा सुद्धा झाकीर नाईकांचा फॅन असल्याचं त्याने एनआयएला सांगितलं। झाकीर नाईक हे भारतातले इस्लामचे प्रचारक आहेत, व्यवसायानं डॉक्टर आहेत। त्यांनी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत आणि आपल्या पीस टीव्ही या चॅनलद्वारे ते इस्लामी शिकवणुकीचा जगभर प्रचार करतात। आज डॉक्टर झाकीर नाईक हे नाव जगप्रसिद्ध झालंय। फेसबुकवर त्यांचे 1,40,40,00,000 फॉलोअर्स आहेत आणि पीस टीव्हीचे जगभरात 20 कोटींच्या वर प्रेक्षक आहेत। मात्र हा झाला झाकीर नाईकांचा नेमस्त चेहरा। मात्र हे झाकीर नाईक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत असतात। याच नाईकांनी ओसामा बिन लादेनला दहशतवादी म्हणायला नकार दिल्यानं मोठा गोंधळ उडाला होता। इस्लामी इतिहासातला वादग्रस्त भाग असलेल्या करबला युद्धातील मोहम्मद पैगंबरांचे नातू इमाम हुसेन यांना मारणाऱ्या यजीदचं कौतुक केल्यानं मुंबईतल्या शिया आणि सुन्नी मुस्लिमांनी नाईक यांच्यावर पोलिसी कारवाईची मागणी केली होती। त्यांच्या जहाल भाषणांमुळे इंग्लंडसह कॅनडा आदी देशांवर त्यांच्यामध्ये प्रवेशबंदी आहे। म्यानमारमध्येही त्यांना प्रवेश निषिद्ध आहे। असे हे डॉक्टर झाकीर नाईक आता सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले। त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी ही शिवसेनेनं केली। एकूणच आतापर्यंत भाषणं देणाऱ्या झाकीर नाईकांची इस्लामची मांडणी प्रबोधन करणारी किती आणि दहशतवाद पसरवणारी किती हे पुन्हा तपासून पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।